नमस्कार मैत्रिणी, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं बघा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे इथं मस्त अशी गावरान मेथीची भाजी आहे. पहा मैत्रिणी, अगदीच गावरान मेथीची भाजी म्हणजे कशी ओळखायची, एकदम छोटी छोटी पानं असली की ही गावरान मेथीची भाजी. मेथी अगदी छान निसून घेतलेली आहे. चला अशी मस्त अशी आपण आता तिला नळाखाली धुवून घेऊया बघा, कारण की माती वगैरे असते. आता तुम्हाला दिसनच, पहा पाणी आपण 2 वेळा धुवून एवढी घाण पाणी निघतं. पहा अशी खळबळून ती मेथीची भाजी धुवून घ्यायची. पहा मैत्रिणी, पहा कसं एकदम काळं जरत हे मातीचं पाणी दिसतंय, आहे का. संपूर्ण माती अशी खाली बसली. आता पुन्हा आपण मैत्रिणी हे पाणी ओतून देऊया आणि पुन्हा आता दुसरं पाणी घेऊया. पहा आणि पुन्हा आपली भाजी खळबळून धुवून घ्यायची. अशी कमीत कमी 3 वेळा तरी मी ही भाजी धुवून घेणार आहे. पहा जोपर्यंत याचं पाणी असं स्वच्छ निघत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्याला धुवायचे बरं का मैत्रिणी. पहा हे बघा, मग मेथीची भाजी अशी जर स्वच्छ जर धुतली ना, खायला एकदम चवदार लागणार. पहा आणि आपल्याला आज ही मेथीची भाजी कशी बनवायची, अक्षरशः गावरान पद्धतीनेच बनवायची. मेथीची भाजी बी गावरान आहे आणि मैत्रिणी तिला बनवायची बी आपल्याला गावरान पद्धतीने. हो का, हे तिसरं पाणी घेतलं आहे मी आता. 3 वेळा अशी खळबळून डायरेक्ट असा भाजीसारखा कलर आता निघालेला आहे, कारण की माती पूर्ण निघाली. पहा अशी स्वच्छ भाजी करून घेतलेली आहे मैत्रिणी. चला मग आता इथं पुढची तयारी. हो का, लसूण चांगल्या 2 कांड्या मी सोलून घेतलेल्या आहेत. आडाम तिडाम कांड्या सोलून घेतलेल्या आहेत, तशा जास्तही नाही हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण असा हा लसूण मस्त असा गोट्याने ठेचून घेऊया. पहा गोट्याने ठेचून घ्यायचा चांगल्या पद्धतीने. हे बघा, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी, एवढ्या सुंदर असा गोट्याने ठेचून घेणार आहे ना. आता ह्या मिरच्या आपण शक्यतो असं गावरान पद्धतीने भाजी जर करायची म्हणलं तर अशा मिरच्या पाट्यावर ठेचून घ्यायच्या. आता पण मी इथं माझ्याकडं गोटा आहे, मी वट्यावरच ठेचून घेते. पहा अशा पद्धतीने ह्या मिरच्या बी पूर्ण ठेचून घेणार आहे. हे बघा, सगळ्या मिरच्या 5-6 मिरच्या घेतल्यात मैत्रिणी, आणि मिरच्या काय तिखट नाही, आणि अशा चांगल्या ठेचून घेणार आहे. आणि ह्या मिरच्या टेचल्या की पुन्हा आपण एकत्र लसूण मिरच्या पुन्हा एकदा ठेचून घेणार आहे. पहा हे बघा, अशा ठेचून घ्यायच्यात छान. हे बघा, आणि मस्त असा भरडा केला आहे त्याचा बघा. चला आता इथं कढई ठेवली मी, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी, मस्त कढई ठेवली आणि कढई आता मध्ये आपण ओतूया तेल. पहा मैत्रिणी, ही गावरान मेथीची भाजी गावरान पद्धतीने केलेली आहे. तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. मग पहा आमची गावाकडची पद्धत ही अशी असते. मग तुमच्या इकडची पद्धत कशी असते मेथीची भाजी बनवायची, आम्ही अशा पद्धतीने करतो. खरंच लई चवदार भाजी लागते मैत्रिणी. अशा पद्धतीने एकदा करून पहा. असा ठेचून मेथीच्या भाजीला टाकायचा, आणि त्या मिरच्या बी अशा मस्त कलरबाज होतात आणि खायला बी लई भारी लागतात. बघा त्याच्यातला हे बघा, छान रंग येत चालला आहे. पहा मैत्रिणी, काय सुंदर अशी भाजी होणार आहे आपली. कलर अजिबात नाही ढळणार बरं का. हे बघा, मस्त मिरच्या आणि लसूण अगदी परतलेला आहे आपला. आता त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला लगेच ही भाजी टाकून द्यायची. हो का, अशी भाजी वाटी ठेवली ना तरी भरपूर खाली पाणी साचलं होतं, एवढी घट्ट पिळून घेतल्या उभी. आता ही भाजी आपण हलवून घेऊया मैत्रिणी. याच्यावर मी अजिबात झाकण वगैरे ठेवणार नाही आहे भाजी. हो पहा, कारण कसं आहे, झाकण जर ठेवलं तर आपल्या भाजीला अजूनच पाणी सुटेल. मग त्याच्यामुळं काय करायचं, झाकण मेथीच्या भाजीवर ठेवायचंच नाही आहे. पहा अशा पद्धतीने मी मैत्रिणी मिक्स करून घेते ही भाजी, पाहू शकता. आणि मैत्रिणी, मेथीची भाजी बी एवढी महाग आहे, पण कसं आहे कधीतरी ती खाऊशीच वाटते ना. आपण काय आणल्याशिवाय राहत नाही, किती महाग असते तरी. मस्त अशी खालवर केलेली आता आहे ना. आपण त्याच्यात आरबट चरबट असा कूट घेतलेला आहे. पहा, आणि जरा दाणे बी आहे त्याच्यात, तसंच तो त्याच्यात टाकून द्यायचा. पहा मैत्रिणी, आता इथं कुठंही मी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पहा आता आहे ना लगेच मीठ टाकून देणार आहे. मग काय होईल, त्या कुटाबरोबर ते मीठही मिक्स होईल. आणि बेतानीच टाका बरं का मीठ, ज्यात जर झालं तर काढता यायचं नाही आपल्याला. चला आता भाजी हलवून घेऊया. बघा मस्त, पहा किती भाजी दिसत होती आणि आता पहा केवढी दिसते.
पहा मैत्रिणी, अशी गावरान भाजी तुम्ही करून पहा आणि एकदा खाऊन पहा, मग मला सांगा की कशी वाटते अशी गावरान पद्धतीने भाजी करून खायला. एकच नंबर भाजी आहे ही आणि खरंच चवयला अप्रतिम लागते अशी भाजी एक नंबर बघा. आणि ही भाजी पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे भेटतात, भरपूर सारे विटॅमिन भेटतात. पहा छान अगदी भाजी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. पहा अगदी मोकळी मोकळी, रंग बी पहा हिरवागार मस्त झाली. त्याच्या शेंगदाण्याचा कूट बी अगदी मापातच आहे, जास्तही नाही मैत्रिणी. झाली का नाही सुंदर भाजी आपली. पहा अगदी 4-5 माणसं आरामात तिला खाणार, अगदी चवीने 2 घास तर जास्तच खाणार अशी मेथीची भाजी झालेली आहे. चला मैत्रिणी, तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच मला सांगा. उद्या भेटू, बाय.